अशोक चव्हाण येऊन गेले, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद 4-5 वेळा त्यांच्या घरामध्ये होतं आणि आता गल्ली गल्लीमध्ये दिल्लीत असताना गल्लीत फिरायला लागलेत सगळीकडं की एकदा चान्स द्या, एकदा चान्स द्या, एकदा चान्स द्या. अरे 72 वर्ष झाली, तुम्हाला चान्स आहे नांदेड जिल्ह्यात, दुसऱ्याला चान्स कुठे आहे? आम्ही आपलं झगडून तुमच्या जनता जनार्दनाच्या मायमाऊलीनं आमच्यासारखा एखादा आमदार आज मी होतो म्हणून माझ्या बरोबर 3 आमदार दुसरे बसले. 72 वर्ष सगळं तुमच्याच घरात आहे. गृहमंत्रीपद तुमच्या घरात, मुख्यमंत्रीपद तुमच्या घरात, राज्यसभेचं सभासद तुमच्या घरात, आमदार तुमच्याच घरात, सगळं तुमच्याच घरामध्ये. आता किती वर्ष तुम्हाला चान्स द्यायचं? या गावामध्ये फिरल्यानंतर मग काल परवा भाषण केलं म्हणा त्यांनी की मुदखेडला बारामती करून दाखवतो म्हणून. आणि तिथं अजित पवारांनी बारामती केली, ते महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री पद आहे. तुम्हाला कुठेतरी मनाला काहीतरी वाटलं पाहिजे. त्या उपमुख्यमंत्र्यांना बारामतीचं नाव सगळीकडे केलं आणि त्याचं नाव घेऊन तुम्ही मुख्यमंत्री 2दा असताना सांगता की बारामती करून दाखवतो. हे पूर्ण पैसे वाटून वाटून भानावती करून टाकते आमच्या लोकांना सगळ्याला, तुम्हाला सांगतो. आणि हे सॅटरडे संडे नेते अशोक चव्हाण साहेब. कधीतरी 15 दिवसाला शनिवार रविवार इथं यायचं, प्रचार सभा किंवा पत्रकार परिषद घ्यायची, 2-3 उद्घाटन करायचे, नारळ फोडायचे आणि निघून जायचं. मागच्या बांधकाम मंत्री असताना 8,500 कोटीचे काम या मतदारसंघात केले. 8,500 कोटी. आता ते त्यांची एक सवय, काही चौकशा लागायचे म्हणले की सत्ताधारी पक्षात उड्या मारतात. आले इकडे, आता कुठून चौकशा लागणार आणि काय होणार त्यांचं तुम्हाला सांगतो. त्या 8,500 कोटीमध्ये तर मला तर वाटते काय सोन्याचे रस्ते केले असते काय की ते मुदखेड मध्ये कुठे 8,500 कोटी टाकले, कुठंच दिसेना. आणि त्यांचे जे बगलबच्चे ठेकेदार 4-5, विकास फक्त त्यांचाच आहे त्या ठेकेदाराचा, बाकी दुसरा कोणाचाही विकास नाही. आता 2 दिवसांनी या गावामध्ये खेळ चालू होतो. पोलिसच्या गाड्याचा ताफा, मध्ये यांची गाडी, नोटा भरलेले कार्यकर्ते आणि 1,000 रुपयाला, 1,500 रुपयाला, 2,000 रुपयाला. हे तुमचाच पैसा आहे, काही नांगर आणून पैसे आणले गेले तुम्हाला सांगतो. हे तुमच्यासाठी आलेला पैसा आहे. तुमच्या योजनेतला पैसा खाऊन तुम्हाला पैसे वाटायला लागले.